बघा, काल आपण This call is now being recorded. काल आपण This call is now taking notes. काल आपण इक्वेशन्स वरून व्हॅल्यूज फाइंड करायचं शिकलो होतो. त्यांनी एक इक्वेशन दिलं होतं, त्याला सॉल्व्ह केलं आपण, तर त्याच्यावरून कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड केली. कॉस थिटा लाईज बिटवीन -1 आणि +1, म्हणून आपण याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज त्याच्या कन्सिडर केल्या. त्याच्यानंतर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं आपण, आठवतं का? वर्ग समीकरण. हो सर. वर्ग समीकरण सॉल्व्ह केलं होतं, त्याच्यामध्ये एक्सच्या दोन व्हॅल्यूज भेटल्या. एक्सच्या दोन म्हणजेच कॉस थिटाच्या दोन व्हॅल्यूज. एक्स कोण होता आपला? कॉस थिटा होता. आपण थोड्या वेळासाठी कॉस थिटाला एक्स कन्सिडर केलं होतं. आठवतंय ना तुम्हाला? हो सर. त्याच्यावरून आपण कॉस थिटाच्या दोन व्हॅल्यूज फाइंड केल्या. त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू येत होती 5, एक होती 1/2. मग 5 चालते का रे? 5 ऍक्सेप्ट करू शकतो का आपण? 5 ऍक्सेप्ट करू शकतो का? नाही. नाही. का? 5 ला का ऍक्सेप्ट नाही करायचं? कोणी देईल का उत्तर? 5 ला ऍक्सेप्ट का नाही करायचं? तो रेंज मध्ये येत नाही म्हणून. कारण तो रेंज मध्ये बसत नाही म्हणून. रेंज आहे -1 to +1. -1 आणि +1च्या मध्ये येत नाही म्हणून त्याला कॅन्सल करून टाकला. कॅन्सल म्हणजे रिजेक्ट करून टाकला. ओके. Yes, आणि sir. मग कोणती व्हॅल्यू घेतली? कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/2. तुम्हाला होमवर्क दिला होता का रे मी? हो सर. हा, मग याच्यामध्ये साइन थिटाची व्हॅल्यू काय आली तुमची? फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा. काय आली याच्यामध्ये व्हॅल्यू? चला मी हे सॉल्व्ह करून देतो. काय दिलंय गिवन इक्वेशन? गिवन इक्वेशन इज 2 cos square theta is equals to 3 sin theta. बरोबर ना? कॉस स्क्वेअरला आपण साइनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 - sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3 sin थिटा. बरोबर का रे? 2 ला ब्रॅकेटच्या मध्ये टाकलं तर 2 × 1 = 2. -2 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3 sin थिटा. या -2 sin स्क्वेअर थिटाला जर त्या बाजूला नेलं तर तो प्लस होऊन जाईल. 2 sin स्क्वेअर थिटा प्लस 3 sin थिटा तिथेच होता. +2 पण तिकडे गेला तर -2 इज इक्वल्स टू 0. अशा प्रकारे इथे पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आपण जर साइन थिटाला थोड्या वेळासाठी एक्स कन्सिडर केलं, परत कशासाठी? थोड्या वेळासाठी. ठीक आहे. तर हा असं होईल का रे? 2x² + 3x - 2 इज इक्वल्स टू 0. काय फॅक्टर्स येतील सांगा? आहे का सुषमा, अनुष्का, ज्ञानेश्वर, मोक्षदा, रितू? हो सर. काय फॅक्टर्स येतील बाळा? मल्टिप्लिकेशन इज -4. मल्टिप्लिकेशन -4 आलं पाहिजे आणि ऍडिशन +3 आली पाहिजे. असे दोन फॅक्टर्स. 4 × -1 ना? 4 - 1 is 3. हा होईल 2x² + 3 + 4x -x - 2 इज इक्वल्स टू 0. पहिल्या दोन टर्म मधून 2 आणि x कॉमन काढला तर मध्ये उरेल x + 4, सॉरी x + 2, आणि तो मायनस साइन कॉमन काढला तर x + 2 अगेन इज इक्वल्स टू 0. मग आपल्याकडे दोन व्हॅल्यू झाल्या, x + 2, 2x - 1 इज इक्वल्स टू 0. याचा अर्थ होतो x + 2 इज इक्वल्स टू 0 और 2x - 1 इज इक्वल्स टू 0. x कोण होता रे? साइन थिटा. नाही. मग साइन थिटा + 2 इज इक्वल्स टू 0 और
2 sin थिटा -1 इज इक्वल्स टू 0. याच्यावरून जर आपण व्हॅल्यू काढली तर असं दिसेल, sin थिटा इज इक्वल्स टू -2 और sin थिटा इज इक्वल्स टू 1/2. -1 तिकडे गेला, 2 पण तिकडे गेला. मला सांगा, sin थिटा इज इक्वल्स टू -2 कधी शक्य आहे का रे? नाही. -1 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू sin थिटा लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1. म्हणून sin थिटा कॅन नॉट बी इक्वल्स टू -2. म्हणून sin थिटाची व्हॅल्यू काय घेणार आपण? 1/2. sin थिटाच फाइंड करायला लावला होता त्यांनी. हो सर. ओके का? हो सर. ओके. मी पण सोडवलंय हे चालेल. काय बाळा? मी पण हा क्वेश्चन सोडवलाय, उत्तर हे चालेल. आवाज नाही येत ते तुझा. मी हा क्वेश्चन सोडवलाय, त्याचं उत्तर पण हेच आलंय. हो का? कोणी केलाय सॉल्व? कोण आहे? काय नाव आहे? मोक्षदा. मोक्षदा सेम आन्सर आलाय ना बाळा? हो सर. व्हेरी गुड. चला पुढे जायचं का मग? हो सर. चला पुढचा प्रश्न लिहितो मी. लक्ष देऊन ऐका. तो काय म्हणतोय पुढच्या प्रश्नात? इफ cot theta, क्वेश्चन आहे, इफ cot theta is equals to 3/4 and pi is less than theta less than 3π/2. तो म्हणतोय then find the value of 4 cosec theta plus 5 cos theta. याची व्हॅल्यू फाइंड करा असं तो म्हणतोय. त्यांनी दिलेलं काय रे आपल्याकडे? त्यांनी दिलेलं आहे cot theta is equals to 3/4 आणि थिटा कुठे लाई करतोय? π/4 is less than theta less than 3π/2. पाय आणि 3π/2 म्हणजे कोणता क्वाड्रंट रे? पाय पासून 3π/2 पर्यंत. मोक्षदा, पाय पासून 3π/2 पर्यंत कोणता क्वाड्रंट असतो बाळा? आहे का कोणी अजून? हा, कोणता क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. व्हेरी गुड. आता त्यांनी इथे दिलंय कॉट थिटा. इथे दोन गोष्टी काढायला सांगतोय, कोसेक थिटा आणि कॉस थिटा. आपल्याला कॉट वरून कोसेक काढणं इझी आहे. फंडामेंटल आयडेंटिटी नुसार आपण लिहू शकतो 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर ना? मग हे होईल 1 प्लस 3/4 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस 3 चा स्क्वेअर इज 9, 4 चा स्क्वेअर इज 16. कोसेक स्क्वेअर थिटा. याला कोण नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं, 16 इंटू 1 इज 16 प्लस 9 इंटू 1 इज 9 अपॉन 16 इंटू 1 इज 16. हा आला आपला कोसेक स्क्वेअर थिटा. सो मग कोसेक स्क्वेअर थिटा काय लिहिणार रे आपण? 16 प्लस 9 इज 25 सॉरी अपॉन 16. So therefore cosec theta is equals to what? Cosec theta येणार प्लस और मायनस 5/4. मग कोसेक थिटाला प्लस घेणार की मायनस घेणार रे? माहिती लिहिणार सिन्स पाय इज लेस दॅन थिटा लेस दॅन 3π/2. आपण लिहिणार therefore थिटा लाईज इन कोणता क्वाड्रंट? सेकंड. थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. ओके का? एक मिनिट, मला कॉल येतो. हॅलो, हा मॅम बोला.
चला परत जाऊया आपण आपल्या याच्यावर एक्झाम्पल. अच्छा, आहेत का तुम्ही माझ्यासोबत? हो सर. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. थिटा लाईज इन कोणता क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये मला सांगा कोसेक थिटा काय असतो रे? थर्ड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? Tan आणि cot. टॅनचा. मग हा टॅन आहे का? नाही, हा तर कोसेक आहे, म्हणून हा काय असेल? निगेटिव्ह. Minus. म्हणून कोसेक थिटा काय येणार? -5/4. ओके का रे? अजून काय पाहिजे त्याला? त्याला अजून कॉस थिटा पण पाहिजे. मग सांगा कसा काढणार कॉस थिटा? आपण कोसेक थिटा काढला, कोसेक थिटावरून साईन काढू शकतो का रे? साईन याचा उलटा असेल ना? हो. -4/5. मग साईन वरून कॉस काढू शकतो आपण. सो देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आपण त्याला म्हणू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. So therefore cos square theta 1 minus sin theta काय काढलाय आपण? -4/5. -4/5 चा स्क्वेअर. So cos square theta 1 minus -4 चा स्क्वेअर is 16, 5 चा स्क्वेअर is 25. So therefore cos square theta is equals to what? क्रॉस मल्टिप्लाय केला तर 25 minus 16 upon 25. So therefore cos square theta is equals to 9/25. मग cos theta काय होईल रे? 3/5. 5. बट कोणता? प्लस और Minus. प्लस और मायनस. मग आपण इथे काय म्हणणार? सिन्स i is less than theta less than 3/2. मग theta lies in कोणता क्वाड्रंट? Third. थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. theta lies in third quadrant. म्हणून cos theta is negative, less than 0 ना. म्हणून cos theta ची व्हॅल्यू घेणार आपण -3/5. आता बघा कोसेक थिटा पाहिजे होता आणि cos थिटा पाहिजे होता, दोन्ही व्हॅल्यू फाइंड केल्या. मग आता फक्त आपण त्याला जोडून देणार. जोडून देणार त्यांना. कशाशी जोडणार आहे? आपण म्हणणार नाव किती होता तिथे? 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा इज इक्वल्स टू 4 इंटू कोसेक थिटा काढलाय आपण -5/4 प्लस 5 इंटू कॉस थिटा काढलाय आपण -3/5. 5, 5, 4, 4 गेट्स कॅन्सल, तर इथे उरला -5 -3. -5 -3 इज व्हॉट? Minus 6. चिन्ह जर सेम असेल तर बेरीज होते. दोघांचं जे चिन्ह असतं तेच अँसरचं पण असतं. दोघांचं प्लस असेल तर अँसरचं पण प्लस, दोघांचं मायनस असेल तर अँसरचं पण मायनस. ओके? ओके का? हो सर. हो सर. चालायचं का पुढे? हो सर. इथपर्यंत क्लिअर आहे का? पुढे जायचं का? पुढची गोष्ट शिकायची का? हो सर. ओके. आपण आता शिकणार आहोत हे सांगितलंय का मी तुम्हाला? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलर कोऑर्डिनेट्स नाही सांगितलं ना? नाही सर. नाही सांगितलंय. ओके. नवीन गोष्ट शिकणार आहे आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स.
and polar coordinates. एक coordinates म्हणजे x आणि y हे माहिती ना तुम्हाला? हो सर. Coordinates ला मराठीत काय म्हणतात? मराठीत काय म्हणतात? x, y असं पॉइंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो मराठीत? हम्म. अरे तुम्ही शिकला असाल ना? समन्वय. काय काय? देशक. निर्देशक. निर्देश. बरोबर. निर्देशक. माहिती कॉर्डिनेट्स म्हणजे आता कॉर्डिनेट्स लक्षात ठेवायचं, निर्देशक विसरून जा. ठीक आहे. या बिंदूचे निर्देशांक. ओके. x, y याला आपण काय म्हणणार? याचं नाव असतं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. काय म्हणणार याला? आतापर्यंत जे बिंदू आपण बघत होतो त्या बिंदूला काय म्हणणार आपण? कोऑर्डिनेट्स. ओके. क्लासमध्ये असाल तर येस नो मला आन्सर करत चला. क्लासमध्ये कोण कोण येत आता? कोण कोण लोक आहेत? एवढे लोक आहेत क्लासमध्ये? यस सर. ओके. मला उत्तर देत चला. x, y म्हणजे काय आता? कार्टेशियन कोऑर्डिनेट. आणि r, θ याला म्हटलं जातं पोलार कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. आता याला कसं समजायचं ते सांगतो. हे बघा, सपोज हा आपला x ऍक्सिस आणि y ऍक्सिस आहे. x डॅश y डॅश हा ओरिजिन आहे. सपोज इथे कुठला तरी एक पॉइंट आहे. पॉइंटला मी म्हणतो px, y. या पॉइंटला जर ओरिजिन सोबत जोडला, या पॉइंट पासून जर इथे परपेंडिक्युलर मार्क केला, तो OMP ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल बनेल. बरोबर ना? राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. सपोज हा अँगल आहे थिटा. OP डिस्टन्स जे आहे त्याला आपण म्हटलं R. OM डिस्टन्स जे आहे तो आहे X आणि PM डिस्टन्स जो आहे तो आहे Y. तर आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलार कोऑर्डिनेट्स म्हणजे काय रे? तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स वरून आपण पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड करू शकतो आणि पोलार कोऑर्डिनेट्स वरून कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपण फाइंड करू शकतो. जर आपल्याकडे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहे तर आपण पोलार कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करणार? किंवा जर आपल्याकडे पोलार कोऑर्डिनेट्स आहे तर आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करणार ते बघूया. सपोज माझ्याकडे आहेत R आणि θ. तो इनर ट्रायंगल OMP by using पायथागोरस थेरम. पायथागोरसचा प्रमेय माहिती ना रे तुम्हाला? पायथागोरसचा प्रमेय माहिती की नाही? येस ऑर नो आहे की नाही तुम्ही क्लासमध्ये? नाही सर. पायथागोरसचा प्रमेय नाही माहिती का तुम्हाला? माहिती आहे काटकोन सर. त्रिकोणात वापरतो आपण OM स्क्वेअर प्लस हो सर, PM माहिती. स्क्वेअर इज इक्वल्स टू काय लिहू? OP स्क्वेअर. हे माहिती असेल ना? OM स्क्वेअर म्हणजे इथे लिहिला x स्क्वेअर. PM स्क्वेअर म्हणजे लिहिला y स्क्वेअर. OP स्क्वेअर म्हणजे R स्क्वेअर. तर जर R काढायचं आपल्याला तर R इज व्हॉट? रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. जर मला x आणि y माहिती आहे तर त्याच्यावरून मला R काढता येतो. R इज रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ठीक आहे.
and tan theta is what? Tan theta is y upon x. tan theta इथून काढला तर y upon x. तुम्ही याच्यावरून मला थिटा पण काढता येतो. ओके, हे झालं पायथागोरस यूज करून. बाय युझिंग ट्रिग्नॉमेट्री आपण असं लिहू शकतो का रे, साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा लिहू आपण आधी. कॉस थिटा इज इक्वल्स टू OM upon OP. OM is your X and OP is your R. तर मग X is equals to हा R जर इकडे पाठवला मल्टिप्लायला तर हा होईल R इंटू कॉस थिटा. जर R आणि थिटा माहिती तर त्याच्यावरून X काढू शकतो. अँड साइन थिटा इज इक्वल्स टू PM upon OP. PM is Y, OP is R. R ला परत इकडे मल्टिप्लायला पाठवलं तर देअर फोर Y इज इक्वल्स टू R इंटू साइन थिटा. सो X इज इक्वल्स टू R cos थिटा अँड Y इज इक्वल्स टू R sin थिटा. हे झाले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. जर तुम्हाला पोलार कोऑर्डिनेट्स R आणि थिटा माहिती आहे, पोलार कोऑर्डिनेट्स R आणि थिटा माहिती आहे, तर तुम्ही X आणि Y या फॉर्म्युल्याने काढू शकता. जर तुम्हाला X आणि Y माहिती आहे तर तुम्ही R आणि थिटा या फॉर्म्युल्याने काढू शकता. R येईल असा आणि थिटा येईल इथून. ठीक आहे, बरोबर का? चला एवढी गोष्ट नोट डाऊन करा फटाफट. लिहून घ्या फास्ट फास्ट. मला सांगा झालं की. झालं का? येस सर झालं. झालं का रे? व्यवस्थित sir. लिहा. हा. ओके का? जायचं का पुढे? हो सर. हो सर. हा, हो की नाही? हो सर. ओके, आता काही क्वेश्चन्स करूया आपण. एक दोन क्वेश्चन्स करूया म्हणजे ही गोष्ट अजून लक्षात येईल. इथे तो म्हणतोय फाइंड, क्वेश्चन आहे फाइंड दी पोलार कोऑर्डिनेट्स. काय फाइंड करायचे आपल्याला? पोलार कोऑर्डिनेट्स. कोणाचे? ऑफ पॉइंट्स whose Cartesian coordinates are एक एक पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले 5,5. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे रे? आपल्याला दिलेलं आहे एक्स आणि वाय. काय आहे ते? 5,5. म्हणजे एक्स किती आहे? 5. वाय किती आहे? 5. बरोबर. आता इथून त्यांनी मागितलं पोलार कोऑर्डिनेट्स. पोलार कोऑर्डिनेट्स म्हणजे काय रे? पोलार कोऑर्डिनेट्स म्हणजे आर आणि थिटा. ठीक आहे, आर फाइंड करायचा फॉर्म्युला आहे हा.
सो आपण म्हणणार देअर फोर आर इज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर ना? आर इज इक्वल्स टू रूट ऑफ एक्स म्हणजे 5 चा स्क्वेअर प्लस वाय म्हणजे परत 5 चा स्क्वेअर. सो देअरफॉर आर इज इक्वल्स टू 25 प्लस 25. 25 प्लस 25 किती रे? रूट मध्ये 50. त्याला असं लिहू शकतो का आपण आर इज इक्वल्स टू 25 इंटू 2. मग 25 चा रूट किती? 5 इंटू रूट 2 चा निघतच नाही म्हणून त्याला तसंच ठेवू. तर आर किती आला? 5 रूट 2. अँड tan थिटा इज इक्वल्स टू व्हॉट? y अपॉन x. मग tan थिटा इज इक्वल्स टू y म्हणजे 5, x म्हणजे पण 5. 5 गेट्स कॅन्सल. कोणत्या tan ची व्हॅल्यू 1 येते रे? कोणत्या tan ची व्हॅल्यू असते 1? tan 45 डिग्री. म्हणून थिटा किती आला? 45 डिग्री. म्हणजेच आपण काय म्हणणार? देअरफॉर आर कॉमा थिटा इज व्हॉट? 5 रूट 2 कॉमा 45 डिग्री. आलं का लक्षात? चला फटाफट लिहून घ्या. दिसतंय ना? झालं की सांगा मला. झालं सर. झालं ना? व्हेरी गुड. तुम्हाला देऊ का एक सॉल्व करायला? हो सर. लिहा 2,2. 2,2. आर ची व्हॅल्यू सांगा आणि थिटाची पण व्हॅल्यू सांगा. 2,2. सांगा पटकन. आलं का? चला मी तुम्हाला होमवर्क देतो. होमवर्क देऊ का? हो सर. होमवर्क आहे पहिला 2,2 जो आत्ताच दिला होता मी तुम्हाला. आलं का त्याचा आन्सर 2,2 च? 3. पाच होमवर्क घ्या. नाही आले तर हे मी करून देईल इथेच. पण तुम्ही प्रयत्न करा घरी सॉल्व करण्याचा. ठीक आहे? ओके करे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे
जर आपल्याला पोलार कोऑर्डिनेट दिलेला आहे तर त्याच्यावरून कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करायचे? फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स of the points whose polar coordinates are. पहिला आहे 3,90 डिग्री. याच्यामध्ये आपण म्हणणार गिवन काय दिलंय r, थीटा दिलेला आहे 3,90 डिग्री. म्हणून r ची व्हॅल्यू आहे 3, थीटाची व्हॅल्यू आहे 90. आता r आणि थीटा जर दिलेला आहे तर आपल्याला माहिती आहे, काय माहिती रे आपल्याला? x म्हणजे काय? x इज इक्वल्स टू r इंटू कॉस थीटा, हा फॉर्म्युला यूज करणार. r इंटू कॉस थीटा and y is equals to r into sin sin theta. theta. मग x is equals to r किती आहे 3 into cos 90. y is equals to r is 3 into sin 90. Therefore x is 3 into cos 90 किती असतो रे? 0. 0. y is equals to 3 into sin 90 किती असतो? 1. 1. मग x किती भेटला आपल्याला? 0. y किती भेटला? 3. म्हणून x, y जे आहेत आपले पॉइंट ते काय भेटले? 0, 3. समजलं का? चला हे पण नोट डाऊन करून घ्या फटाफट. झालं का नोट डाऊन करून? झालं का? हो सर. ओके, देऊ का मग याच्यामध्ये पण होमवर्क? हो सर. लिहा मग. 2,45 डिग्री. सेकंड आहे 7,30 डिग्री. थर्ड आहे 9,60 डिग्री. फोर 180 डिग्री. फिफ्थ है 5,120 डिग्री. हे होमवर्क एवढे करून यायचे येताना पुढच्या वेळेस. ठीक आहे, होमवर्क नोट हो डाऊन सर. केलेत का? हो सर. ओके, पुढच्या वेळेस येताना हे होमवर्क तुमच्याकडे असले पाहिजे. आपण आज इथेच थांबूया. ठीक आहे. हो सर. परत भेटूया पुढच्या लेक्चरला. कोण कोण आहेत क्लासमध्ये जरा अटेंडन्स द्या. कोण कोण आहे रे क्लासमध्ये? राज, उन्नती, ज्ञानेश्वर, मोक्षदा. ओके, आशा कोण आहे? आशा, हु इज आशा? ठीक है, चलो.
थांबायचं मग. हो सर. ओके, बाय बाय, टेक केअर.